इथून पास होतो आम्ही त्या बावड बोड्याची ना डायरेक्ट गाडीची आंबवली राव. ओके ड्रेनेज ओव्हरफ्लो इथं तो ड्रेनेज ओव्हरफ्लो दिसत नाही राव. ड्रेनेज ओव्हरफ्लो डायरेक्ट. अरे मोटरसाइकिल वाला घुस रहा है आगे घुस रहा है. सर हकीकत में रोजी कसम है अपनी लड़की कसम खाता हूँ मैं सर पहली बार मेरी गलती हुई है. मैं अरे ब्रिज बुडा बसलाय राव. नवीन ब्रिज पण बुडा बसलाय. बघ ना नवीन ब्रिज थोडं राहिले. जुन्या पुलावरून गेला त्यांना हातच बांधायला लागणार आहे. वर उडत आहे ना पाणी ते जाते मोकर आजारी पडते रावी. अहो कॉम्प्रोमाइज करता आमचा गॅरेजवर आलं ते सांगतो ना खर्च तेवढा द्या आम्हाला आम्ही जातो निघून. हा अहो मग तुम्ही येऊन बघा शोरूमला ना गाडी कळलं ना तुम्हाला. चौकात जाम आहे इथं कापूरवाडा अख्खा का काळुखी माळाचा रोड अख्खा आहे. पाचून पालखी मार्ग आहे इथून काळुखी माळा आहे ना. खरं तो मनसेवाले पाहिजे काय म्हणून सांगत्या हे यांना राज ठाकरे ना यांना राज ठाकरेच पाहिजे. हे मात्र मला आतापर्यंत पटलं राव. ही त्यांची मजा घेतात ना म्हणजे चांगली घेतात राव. मित्रांनो स्वागत तुमच्या नवीन व्हिडिओ मध्ये. आता आहे ना 10:30 वाजलेत. आमच्या इथे ना रात्रीपासून पाऊस एवढा बेकार पडलाय ना डायरेक्ट पाणी झालंय राव. ते पाऊस पाणी अख्खं जाम झालं. रोडला पण पाणी जाम झालं. आता ड्रेनेज ओव्हरफ्लो इथं तो ड्रेनेज ओव्हरफ्लो दिसत नाही राव. ड्रेनेज ओव्हरफ्लो डायरेक्ट काय घंटा होणार आहे. ड्रेनेज ओव्हरफ्लो झाले नद्या जाम झाले. एवढा भयानक पाऊस झालाय राव. कुणाच्याच हातात नाही कुणाच्याच. पाऊस पडतोय शपथ. मागल्या वर्षी मला असाच जोरात पडला होता एकदा 24ला. त्याच्यावर आत्ता पडलाय. ये संतोष सेठ बिना चित्रे झाला असता ना भिजला असता. पण बिना चित्रे झाला असता भिजला असता. एखाद्या कोपऱ्यात कसा पडलाय काय कसा पडला त्या याच्या पुशी तर अख्ख्या बसबीज बुडल्यात राहू. पुढं त्या दिवशी आपण चाकून जाणवतो का त्या गाडा बसबीज बुडल्यात फार. बरोबर बुडलं पाणी किती आले. आता याला पाऊस लागतोय बघून द्या आत नाही का. थांब एक मिनिट आलो मी. यांना हातच बांधायला लागणार आहे. वर उडत आहे ना पाणी ते जाते मोकर आजारी पडते रावी. भिजले दोघं. पाऊस चालू झाला बाई. तो अजून उतरलाच नाही राव. कंटिन्यू पाऊस चालू आहे. आखीकडं पाणी झाले. बेकार हालत झालेली हो. इथं वर नेट लावली मी आत्ता. त्या दोघांना परत आत घेऊन टाकलं. इथं पाणी आता नाही पडत. शितोडं पडायचं ना तिकडून ते प्रॉब्लेम झाला. इकडून शितोडं पडतंय बघत. आता हे पॅक करायला लागणार हार्डवेअर मधून आणायला लागेल. मला ते चढताना आलंच नाही राव. माझ्या नेट होती शिल्लक. इथं चढताना आला का इथं लावला असतं ॲटलिस्ट राव. कडब्या नेमकं कडबा काळा पडायला लागलाय दिसलं का. यायला 1.5 तास डोक खाजीत होतो राव. 11:30 वाजले आत्ता. अजून सकाळ धरून पाऊस. सकाळ धरून रात्रीपासून तसं होतं बैठलं तर उतरतच नाही पाऊस जाऊन. आमची हालत बायपासची पण 2025 तेव्हा अर्थ तुला पण तेव्हा पण एवढा पाऊस पडला होता. पण एवढं लागून नव्हतं माहिती आहे पाऊस राव. यावेळेस पाऊस लय लागून आहे राव. बघ ना जिथं बघा तिथं पाणी दिसतंय का. याची बाजू येऊ खालची. होय शपथ. चौकात जाम आहे इथं. कापूरवाडा अख्खा का काळुखी माळाचा रोड अख्खा आहे. पाचून पालखी मार्ग आहे इथून काळुखी माळा आहे. आता परत आम्ही ना कापूरवाड्याच्या मार्ग सोडला आणि मेन गावातून आलो आमच्या मधल्या रोडने जुन्या. ते बंद केला नेमका ब्रिज. या ब्रिज राईट साईडच्या पाणी. नवीन ब्रिज बुडा बसलाय राव. नवीन ब्रिज पण बुडा बसलाय. बघ ना नवीन ब्रिज थोडं राहिले. जुन्या पुलावरून गेला नवीन ब्रिज आहे. फार पुढं पर्यंत गेलं रे पाणी. किती मोठं पात्र आले. नाही पलीकडे आणि चुकीचं झालं ते पण आता.
आपली अगरबत्ती इथंच राहून दे श्री क्षेत्र देवगावमध्ये. तर नाहीच्या आसपास फिरणं पण चुकीचं आहे. तिकडं थांबले असतील ना पण सगळे पोलीस बिलीसवाली. पाणी आहे नवी नदीचं पाणी आहे. रोडच्या पाण्याला नदीचं पाणी लेवल झाले डायरेक्ट. असा जर पाऊस पडला ना आणि तो म्हणतो नदीचं पाणी डायरेक्ट पर्यंत हा मागल्या ब्रिज जायचं होतं पण तिथं पण नेमकं पाणी नेमकं अजून काहीच नाही करता. इथून रिटर्न गेलं कधी पण बेटर यावा मोकार लंका लागत नाही तर. 2000 years later. बस ना 3:30 वाजल्यात. मी अख्खा गोटा बिटा धुवून काढला. लाईट आली गोटा धुतला कुट्टी बिट्टी पाडली आणि मकाची कुट्टी पाडून ठेवलेली बरची. मान चल पुढली नेट आणली म्हणजे लावायची होती ना ती आणली आणि आम्ही प्लस बस 5:30 वाजले. तो सकाळ धरून काम करत होतो आम्ही. हा जेडा फोन उरकलं सगळं. त्यांना खायला प्यायला टाकलेलं इथलं. आता काय अडचण 11-12 वाजता यायचं रात्रीचं. काल रात्री भर आज 2-2:30 वाजेपर्यंत पाऊस जोरात पडलाय. 1 hour later. संतोष शेट आणि विनोद शेट जरा भेटतात आपल्या जरा गोठ्या जाऊ थोडं जरा बसून निवांत. ए ड्रोन मग शेतरी अरे चालत नाही गेला म्हणते हॅलो हॅलो म्हणते बोल बोल. मग तेच विषय झालाय. एअरटेलला प्रॉब्लेम बोल रेंज फुल दाखवू दे ना पण कॉल डायरेक्ट कट होतोय. तो आता लागत नव्हता. तोच विषय झालाय ना. हे बघ की इथून पास होतो आम्ही त्या बावड बोड्याची ना डायरेक्ट गाडीची आंबवली राव. ओके त्याला इंडिकेटर मारतोय हॉर्न मारतोय अजिबात थांबा ना भैया. भैया साइडला घे बाळा. साइड खोलो साइड खोलो किनारे पे लगाओ चलो. चलो मागे आउट साइड तिकडे गेला रे चल. अरे क्या तुमको दिखता है कि नहीं? अरे इंडिकेटर दे रहा हॉर्न दे रहा क्या सुन रहे तुम? अरे अभी पीछे लो. अरे मेरा अरे मोटरसाइकिल वाला घुस रहा है आगे घुस रहा है. हकीकत में रोजी कसम है अपनी लड़की कसम खाता हूँ मैं सर पहली बार मेरी गलती हुई है. मैं अरे तुम्हारा गलती हुआ है मेरे को डैमेज कितना किया तुमने फिर आके देखना कितना डैमेज है वो. इधर करो. ड्रिंक किया क्या? नहीं सर मैं पीता नहीं. मैं दारू नहीं पीता हूँ गांजा पीता हूँ कुछ खाली. क्या यार आके देखो यार तुम क्या किया है. गलती हो गई. अरे गलती हो गई यार ऐसे थोड़ी होता है गलती हो. मेरा गाड़ी का इंजन लॉक हो गए थे मेरी 1,30,000 खर्चा करके बैठा हूँ. उसकी भरपाई दो ना जो खर्चा दो. एक्चुअली में चक्कर आ रहा सही सर. नहीं वो चक्कर वक्कर मैं क्या करूँ तुम्हारा. तुम्हारा मालिक कौन है? तुम गलती करके फिर तुमको हम परेशान कर रहे हैं. क्या चक्कर जैसे आ रहा है. अरे चक्कर जैसे आ रहा तू हमारा ठोकी हमको चक्कर जैसे आ रहा बोल रहा है. 2 मिनट साहब मैं झूठ नहीं बोल रहा. पुलिस को बोला क्या? काय सांगते पोलीस कंप्लेंट करू आपण. नाही गाडी माही रिकवर करून दे भाऊ. मला काय घेऊन दे नाही. मला तो मारायचं नाही काय नाही. जो खर्च है वो दो. अब सर मालिक बुलाना पड़ेगा. माझ्याकडे आहे ना गाडीचे पेपर आहे माझ्याकडे इन्शुरन्स आहे माझा लायसन आहे माझ्याकडे सगळं आहे. चुकी तुझी आहे. अब सर गलती तो हो ही नहीं है ना. अरे गलती हो गई तुम देखो ना कि यार क्या बोल रहे. सर मोटरसाइकिल नहीं मैं आज झूठ नहीं. अरे तुम्हारे पास मोटरसाइकिल ही नहीं था बोल रहा हूँ सर. क्या फेंक रहे तुम लोग.
वो मोटरसाइकिल से मोड़ रहा था, मोटरसाइकिल वाला आ गया, उसको देखने लगा। मैं नहीं देखा, नहीं कायचं मोटरसायकल आहे कडेला पहली बार मेरी गलती हुई, पहली हाँ? देखो ना ये क्या है मैं इधर घूम रहा हूँ तुम इधर से आ रहे घुस रहा है मेरे पे साहब नहीं दिख पा अरे कितना जगह था जाम का। मैं निकल जाता सर आप बात ही मालूम, मैं नहीं ध्यान होता है मोटरसाइकिल। सुन मेरी बात मेरे को मेरा खर्चा करके दे अब साहब मैं बुला रहा हूँ करो ना कॉल, इधर से करो, इधर से कर फोन पहला कह रहे हैं ना, इधर से कॉल करो, चलो। तुम्हारा उम्र का लिहाज कर रहा है इसलिए तुम प्यार मोहब्बत से बात कर रहा है ये काय झालं राव फालतूगिरी करते बोनट ठेवून दोघट रे बोनटचं यार मैं इंजन का काम किया है पहले ही हाँ सब किया होगा, मैं नहीं बोलता। क्या किया है तुमने क्या बोल रहे हो हेलो साहब, हाथ नहीं पे फूल। सब बाजूला तुम्हारा जो बाबू है उनका नाम क्या है अरुण। अरुण अरुण बाबू बोल रहे हैं वो ज्यादा नहीं है ये कितना है मेरे को बताओ तुम भैया इज्जत से बताओ नहीं सर मैं गलती प्यार मोहब्बत से बताओ नहीं नहीं अरे सुनो ना तब गया ये। मैं क्या बोल रहा हूँ ये ज्यादा है कि कम है मेरे को बताओ वो आपकी बात सही में मानना ज्यादा है कम है ज्यादा है, मैं बोल तो वो टाइम वो कम ज्यादा नहीं हो ज्यादा है बोलो फालतू मत बोलो हे ज्यादा आहे यांनी हे डॅमेज केलंय हे लाईट गेली त्याचा बाबू म्हणतोय की जास्त डॅमेज नाहीये जास्त ज्यादा डॅमेज नहीं है ना वो मेरे को ठीक करके दो मेरे को तुम्हारा 1 रुपया नहीं चाहिए बस अरे सर हम बात दूं, मैं तो कंपनी गाड़ी चलाता हूँ, मैं इनसे बात करा दिया, अब आप बताइए। नहीं वो तुम्हारा देख लो वो मेरा नहीं तो है आप क्या करो अब? अरे फिर मैं आप जहाँ बोलो मैं खड़ा रहूंगा, आप जहाँ बोलोगे वहाँ पे खड़ा। ये क्या बात हुआ सर मैं अब मैं जो है लीगल केस होगा फिर उसमें कुछ नहीं है लीगल केस होगा भाई मेरे इन्शुरन्स आहे माझा आमचे पैसे जात नाही का इन्शुरन्स मध्ये आणि मग यांची चुकी मी का घालू पैसे माझे और सबको बोलो इधर ले लो, और सबको 1,30,000 रुपये मैं इंजिनचं काम केलं बाहेरून नहीं वो इसको जो है ना वो अरुण साहब देखते हैं, आप उनको फोन करो ना, बोला फोन किया था लेकिन उन्होंने गाड़ी कोई खराब नहीं। और सबको फोन करो। ते म्हणतात ते गाडी खराब नाही त्यांना तुम्ही सांगा का आहे का नाही मला खरं सांग तुम्ही आहे का नाही काय बोलता रा तुम्ही मंगेश घासलं ना ते अहो, चांगला घासलाय तो हेडलाईट फुटली त्यांनी बघा ना आणि मग चालू करून बघा जरा ये उघडा इंजिनला काय प्रॉब्लेम माऊली वगैरे इंजिनला काय प्रॉब्लेम आहे का पहिला बघा आता तुमचे सीसीटीव्ही कॅमेरा असताना 2 मिनिटात ओळख पकडीन यांना काय आलं हेडलाईट किती खर्च सांगा हेडलाईटले मागे उभं किती 22,000 हेडलाईट अजून सांगा चला नाही भोग पडले इंजिनला काय डॅमेज आहे का आपल्या इंजिन हा नाही, परत गॅरेजला घ्या आणि व्यवस्थित चेक करा अरे परत मला तुका लावायचा काय असेल त्याच्यावर पैसे घ्या डायरेक्ट नाही याला कोण शोधायला बसले आणला मैं कंपनी की गाड़ी चलाता हूँ। नहीं तुम्हारा चाबी दो गाड़ी का क्या बाबू क्या बोल रहे एक हैं? मिनट में बाबू बात कराए ना। अरे बाबू क्या बोल रहे हैं? बाबू तुम्हारा गाड़ी का चाबी दो एक मिनट तू जाशील बोलून अरे बाबू क्या नहीं बोल रहे हैं? अरे तू बाबू नॉर्मली बोल रहे हैं। तू जाण दो तुम्हारा बाबू नॉर्मल बोल रहे ना नॉर्मल मध्ये करून दे काय म्हणले आता ते म्हणले तुम्ही ते ड्रायव्हर बघून घ्या बघून घ्या आपल्या किती खर्च येतोय हा बोला हॅलो हा अहो कॉम्प्रोमाइज करता आमच्या गॅरेजवर आलं ते सांगतो ना खर्च तेवढा द्या आम्हाला आम्ही जातो निघून हा अहो मग तुम्ही येऊन बघा शोरूमला ना गाडी कळलं ना तुम्हाला अहो एवढं नाही व्हायचं काय असेल ते मला ना मग खर्च द्या बस मला काही घेणं देणं नाही
बरं ठीक आहे, काय असेल ते मी लिगली करतो. हॅलो बरं 1 मिनिट, गॅरेजवाले आपले. ऐका ना, मी काय म्हणतो, तुमचं एखादं गॅरेज असलं तुमच्या गॅरेजवर घेऊन जा असं म्हणायलो. काय खर्च केजी तोवर कोणतं गॅरेज आहे? हॅलो विशाल ऑटो म्हणून आहे का? बरं पण आता ते तुम्ही इथं या ना, म्हणजे त्या गॅरेजवर तुमच्या गॅरेजवर बोला, हे करा, कॉम्प्रोमाइज करून काय नाही काहीतरी तोडगा काढल्याशिवाय काय मिळ लागणार थोडं घेऊ तुम्ही. अहो कसं असतं माहिती आहे का साहेब, तुम्ही इथं ना ऐका ना, तुम्ही आल्याशिवाय इथं कसं होणार? आता गॅरेजवर तुम्ही बोला, असं आमने सामने आल्यावर वेगळं. आता तुम्ही इथून निघून गेले, परत काय झालं, परत लफडा म्हणजे परत ते असं होईल ना. त्यापेक्षा तुम्ही आपण ते कंपनीला एकदा इथं येऊन गेल्यावर परत काय होतं, एकदा तुम्ही इथं तुम्ही या एकदा. ऐका ना सर, पण तिथे गॅरेजवर ते म्हणा तुम्हाला, मला काय, माझं काही नाही, तुम्ही रजिस्टर पैसे द्या, असं होऊ नये तिथं. ऐका ना 1 मिनिट, गॅरेजवाल्याचा नंबर पाठवा, मग आम्ही त्याच्याशी बोलतो, त्या गॅरेजवाल्याशी. हॅलो अहो आम्ही बोलायचं नाही का, आम्ही गाडीचे टाकणार म्हणले. अहो ते तुमचं नाव सांगून वाटलं ते बाबा ठीक आहे ना, तुम्हाला फोन लावेन, ठीक आहे अशी गाडी आहे म्हणून. डायरेक्ट गेल्यावर ते कसं हे करा, ते म्हणजे मला माहितीच नाही काय तिथं. नाही नाही नाही, ते गॅरेजवाला नंबर द्या, असं कुठं असतं काय? लय तुम्ही तुमचं बोला. आहे ना याच्या आहे ना, आम्ही ना साहेबांना फोन केलता, त्यांचं कोण बघतोय नाही का, त्यांना विचारलं आम्ही की तुम्ही आम्हाला तुमच्या गॅरेजवाल्याचा नंबर द्या, आम्ही त्यांना तुम्ही या, आपण व्हेरीफाय करू किती खर्च होईल आणि तुम्ही नीट करून द्या. माझ्या गॅरेजवाला मी बोलावला, खर्च काढला, पण यांना मान्य नाहीये. मग यांचा गॅरेजवाल्याचा नंबर देत नाही, हे पण येत नाहीये. आणि आता हा बाई म्हणतोय की ना तुम्ही ना ऑनलाईन कंप्लेंट टाका. मी ऑनलाईन कंप्लेंट केलीत, आता बघू आता काय होतं, रिकव्हरी का म्हणून पोलीसवाले काय म्हणतात ते. पण हा माणूस म्हणतोय डायरेक्ट तुम्ही ना पोलीस कंप्लेंट करा, काय याने हात वर गेलेले, माझ्याकडे काय पैसे नाही, काय नाही. तुमको पगार कितना है भैया? मैं आता झूठ थोड़ी बोलो ना, पगार कितना है बोलो, मैं वीडियो रिकॉर्ड कर रहा हूँ. 18,000. अभी तो 15,000 बोले. नहीं 18,000. अभी झूठ क्यों बोल रहे हैं? पहले कितना बोला? सुन लीजिए, एक काम करो भैया, तुम्हारा गाड़ी इधर लगाओ, तुम्हारा लाइसेंस और चाबी हमारे पास दो, हम सुबह आएगा, हमारा पास गर्दी रहेगा तो हम नहीं आ पाएगा, क्योंकि हमारा त्योहार होता है. ऐसा है, उद्या आहे आमची इथं पालखी, अख्खं बंद आहे तिथं, ट्रॅफिक होणार. नहीं तो आपसे क्या बात हुई भैया? आपसे क्या बात हुई इनसे? गाड़ी लगा किलो नहीं, क्या बात हुई आपसे? अरे वो हमारा नुकसान भरपाई नहीं दे रहा है. 5,000 रुपये में क्या आता है? 6 जुलाई आज 7 जुलाई 10 वाजून 11 मिनिटं ट्रॅफिक आहे, चौक भी नहीं जाए गाड़ी, इधर लाओ गाड़ी. बंद केलेलं आहे डायरेक्ट. हमारा नुकसान भरपाई कौन देगा? मग काय सकाळी अभी तुम बोला लाइसेंस दे, लाइसेंस बिगर लाइसेंस गाड़ी को इतना चलाता नहीं. फैक्ट्री में पूरे ये सब कंपनी पूरे जमा है सब चीजें. ए भैया आता म्हणला तू चावी लायसन देतो, नको टाइमपास करू, आमचं नुकसान करून तू आम्हालाही करतोय. मग पूर्ण पैसे फाईन 40-50 रुपये आणि आपल्याला दे 5,000. अरे 5,000 मध्ये काय होतंय? हा हे आम्हाला येड्याबांची काम करतोय राव. हो यांनी ना 40,000चे 5,000 दिले, तब्बल 5 लाख रुपये दिले पाहिजे तू. हॅलो, आता फक्त इथं गावलाय, परत कुठे गाव नको. पाठवले 5,000. तू काय कामाचा नाहीये, तू फक्त एखाद्याला चेमावणार आहे 100%. म्हणले तुमचं? जाऊ दे, बरं बरं बरं. पण तुम्हाला मनसेवालीच पाहिजे ना भैया. तुम्ही त्यांच्या हातातलेच आहे, आपले आमसारख्यांना तुम्ही बरोबर गेम केला. 3.5 तास झालं थांबलो आम्ही, 3.5 तास. चला चला रुशीट, 11 वाजवले, साहेब आले शेवटी. ओके ओके ओके. यांनी आम्हाला मदत केली. यायला राव जाऊन धन्यवाद साहेब, तुम्ही चांगलं काम करताय. नाही लय ट्रॅफिक आहे आणि तुमचे पैसे बोकांडे आम्ही परत जाऊन आलो असतो, म्हणून थांबलो आम्ही इथं. चालते काय? धन्यवाद. चला चुकी नसून चला, मला एवढा 4.5 तास मला आहे ना एवढा त्रास दिला, आणि त्यात मला फक्त 5,000 रुपये पाठवले राव. 40,000 रुपये खर्च आहे, माझा इन्शुरन्स आहे, सगळं आहे, पण मी का बरं फुकट? माझा चुकी नाही, काय नाही, हे आमची मजा घेतात चाले. पण यांना आहे ना खरं तो मनसेवाले पाहिजे. काय म्हणून सांगत्या हे यांना राज ठाकरे ना, यांना राज ठाकरेच पाहिजे. हे मात्र मला आतापर्यंत पटलं राव. ही त्यांची मजा घेतात ना, म्हणजे चांगली घेतात राव. आपलं खोटराड बायकांड होतं ना हे. अरे काय खोटं बोलायचं? 1 नंबर लबाडवाड्याचं. चला करायला गेलो 1 आणि झालं 1.
या दोघांना आता सोडलं मी 12 वाजले. आता इन्शुरन्ससाठी मला चक्रा मार लागेल शोरूमला, आणि त्यात मला ती गाडी जाणार जवळपास 20-25 दिवसानंतर. अवघड खेळ झाला माझ्यांनी पण. नशीब मला आहे ना 7:30 चालू आहे. पत्तीवर नालायक माती पडतात राव येऊन. चालन, चला भेटू उद्या आपण. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला ना मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा.